नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत प्रेग्नन्सीमध्ये प्रचंड त्रास होतो आहे आपल्या सायलीला. तिला कसलाही सुवास आलं की मळमळल्यासारखं होतं, उलटीसारखं होतं. तिला काही खावंसंही वाटत नाही. त्यामुळे तिला होणारा त्रास सगळ्या घराचाच आता त्रास बनलेला आहे. तिला कसं बरं वाटेल ह्यासाठी सगळेजण प्रयत्न करू लागलेले असतात. त्यातच ना प्रतिमा गुड न्यूज ऐकल्यामुळे लगेचच कॉल करते कल्पनाला आणि कल्पनाला विचारू लागते. तरी ते कल्पना सांगू लागते की तिची तब्येत कशी आहे तर तू तिलाच विचार. मग काय झालं आहे म्हणून प्रतिमा चौकशी करू लागते. त्यातच ती सांगू लागते, अगं तिला खूप जास्त त्रास होत आहे. तिला कसलाही श्वास आला तरी त्रास होतो, त्याच्यावर काही पर्याय निघे ना. तरी ते अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या तुला काही माहिती असेल तर तू तरी काहीतरी आयडिया दे ज्यामुळे सायलीला बरं वाटेल. मग इथे प्रतिमा स्वतःचेच अनुभव सांगू लागते की माझ्या वेळेला आठवतं का असंच व्हायचं. तर मला एक दिवस रविराज असं बाहेर फिरायला घेऊन गेले आणि त्या झाडाजवळ जिथे निशिगंधाचे फुलं होते तिथे मी उभी होते. ते श्वास मला आला, त्याच्याने मला इतकं बरं वाटलं. त्याच्यानंतर मी निशिगंधांच्या फुलांमध्येच 9 महिने राहत होते. आठवतं ना किती घर सजलेलं असायचं निशिगंधांच्या फुलाने. मग आपण निशिगंधाचे फुलं ट्राय करू शकतो का सायलीसाठी, असाही प्रश्न ती आता करू लागते. ही कल्पना खरंच खूप छान आहे असं घरातली सगळी मंडळी म्हणतात. कारण सायली आणि प्रतिमामध्ये खूप जास्त साम्य का कुणास ठाऊक त्यांना आता वाटू लागले. जर प्रतिमाला निशिगंधाच्या फुलाने बरं वाटू शकतं तरी ते सायलीलाही वाटू शकतं. तर अर्जुन म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जाऊन विकत घेऊन येतो. तर इथे प्रतिमा आत्या म्हणते, नाही माझ्याकडे खूप सारी फुलं आहे, तुम्ही इकडे या आणि फुले घेऊन जा. अर्जुन घाईघाईने जातो, फुलं घेऊन येतो आणि मग ते ओंजळीत देतो आपल्या सायलीला. त्या सुवासांनी खूप छान वाटतं. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल की अस्मिता सायली विचारात पडते की असं कसं असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लावू शकेल का सायली. चला तर मग आपण पुन्हा भेटूया.